नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून दोन चमचमीत अशा रेसिपी बनवणार आहोत। सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलाय। उपम्यासाठी जो आपण जाड रवा वापरतो तो मी इथे घेतलाय। आता हा जाड रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची अगदी फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर आता ही रव्याची जी आपण पावडर केली ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं आंबट असं दही घेतलंय मी। यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे अर्धी वाटी पाणी घातलंय आणि लागलं तर आपण आणखी यामध्ये पाणी घालू। तर हे मिक्स केल्यानंतर पहा खूपच घट्ट आहे। तर इथे मला आणखी पाणी घालावं लागेल। रवा भिजेल इतकं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर इथे पहा आणखी अर्धी वाटी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलं आणि पहा रवा छान भिजलाय। तर इतकं पाणी यामध्ये पुरेसं आहे, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण एक मस्त अशी चटणी बनवून घेऊया। तर चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, पाव वाटी भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, थोडंसं आलं घेतलं आहे, हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। याबरोबर जर तुम्हाला चटणीला थोडासा हिरवा रंग आवडत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता। हे सगळं चटणीचं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। यानंतर यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी ही चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। यानंतर चटणीवरती फोडणी करून घेतली आहे। तर फोडणीसाठी 1 चमचा तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता घातला आणि ही मस्त अशी फोडणी चटणीवर घातली आहे। तर ही छानशी चटणी आपली तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर जे आपण झाकून ठेवला होता रवा तो पाहूया। तर हा रवा अगदी मस्त फुलला आहे आणि आधीपेक्षा हे असं घट्ट झालं आहे आणि हे आता अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला। कढीपत्ता घालायचा आहे चिरून। यानंतर किसलेलं आलं यामध्ये घालायचं आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। हे मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले, सोलून घेतले आणि नंतर असे कुस्करून घेतलेत। हे यामध्ये घालायचे आहेत। बटाट्यांमुळे या रेसिपीला खूप मस्त अशी टेस्ट येते। आता बटाटे आणि रवा सगळं छान एकजीव करून घ्यायचं। तुम्ही बटाटे किसून घेतले तरी चालेल, किसून घेतले तर पटकन हे रव्यामध्ये मिक्स होतील। तर इथे पहा मी हे असं एकजीव करून घेतलं आहे। थोडंसं घट्ट आहे, तर इथे मी 1 चमचाभर इथे पाणी घालते। तर याचे आपण वडे बनवणार आहोत। तर ते व्यवस्थित आपल्याला तेलात सोडता यायला हवे इतपत हे घट्ट हवं आहे। पाहू शकता असं पीठ आपल्याला हवं आहे। याचे आपण असे वडे तेलामध्ये सोडणार आहोत गोल आकार देऊन। तर इथे वडे फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करून घेतले। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि आता हे असे आकार ह्या वड्यांना असा गोल आकार द्यायचा आहे हाताने आणि तेलामध्ये सोडायचे आहेत। तर हे रव्याचे बोंड आहेत, अगदी चवीला मस्त लागतात। तर पहा असा आकार गोल गोल आकार देऊन तेलामध्ये सोडलेत आणि मंद फ्लेम करून आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत।
तर ब्राऊन रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे। बाहेरून मस्त क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात हे बोंड। तर इथे या बोंडांना मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय, आपण काढून घेऊया। असेच सगळे बोंड आपण फ्राय करून घेऊया। तर इथे पाहू शकता ही बोंड मी चटणी बरोबर सर्व केलेत। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकी सोपी आहे, चवीला तर अगदी अप्रतिम आहे। तर ही होती आपली पहिली रेसिपी। पाहू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट। तर अगदी झटपट तुम्ही हे मुलांना बनवून देऊ शकता। तर आपली पहिली रेसिपी तयार आहे। आता बनवूया आपली दुसरी रेसिपी। तर इथे मी आता एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1.25 कप पाणी घालायचं आहे। तर 1 कप आणि हा पाव कप असं 1.25 कप इथे मी पाणी पॅनमध्ये घातलं आहे। आता या पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे। यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे। आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पहा पाण्याला उकळी आले। आता यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। तर इथे मी हा बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असतो त्याला मिक्सरमध्ये 1 ते 2दा फिरवून मग तुम्ही इथे वापरा। तर 1.25 कप पाणी आणि 1 कप बारीक रवा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि हे असं लगेच मिक्स करायला लागायचं, कारण हे लगेच असं घट्ट व्हायला लागतं। तर पहा रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि लगेच याचा असा गोळा व्हायला लागला आहे। याचा असा गोळा व्हायला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर असंच याला 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी वाफ आहे त्याच्यावरती रवा छान शिजेल। इथे आता 5 मिनटं झालेत, आपण झाकण काढूया आणि हा आता रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हा ताटामध्ये काढल्यानंतर कोमट करून घ्यायचं आहे। आपल्याला सहन होईल इतपत हा कोमट झाल्यानंतर याला असं मळून घ्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा रवा पूर्णपणे थंड करायचा नाही आहे, पूर्ण थंड झाला तर हे खूपच ड्राय होईल आणि आपल्याला मळता येणार नाही। तर हा रवा कोमट करून घेतला। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता इथे मी पाव कप दही घालते। तर दह्यामुळे टेस्ट खूप मस्त येते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे असं मी मळून घेतलं। आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, जसा मेदूवडा असतो त्याप्रमाणे याला आकार देऊन घ्यायचा। तर याला आपण रव्याचे मेदूवडे म्हणू शकतो। तर पहा मस्त असा मेदूवड्याचा आकार याला दिलाय मी। तुम्ही हाताला तेल लावून घ्या, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही। आणि असे इथे सगळे मेदूवडे मी तयार करून घेतलेत। आता हे आपण फ्राय करूया। तर इथे तेल गरम करून घेतलं आहे आणि मग गॅसची फ्लेम मंद करून हे वडे सोडायचे। इथे लक्षात ठेवा तेल जर थंड असेल वडे सोडताना तर ते खूपच तेल ओढून घेतील आणि तेलकट बनतील, म्हणून आधी तेल व्यवस्थित गरम करून घ्या आणि मग गॅसची फ्लेम मीडियम करून हे वडे फ्राय करून घ्या। तर आता हे वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। तर वड्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलाय, काढून घेऊया। याच्यातलं सगळं तेल असं निथळून हे काढून घ्यायचे। तर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे वडे खूप मस्त लागतात।
तर हे आपण आता चटणीबरोबर सर्व करूया। तर इथे पाहू शकता हे मेदूवडे दिसायला किती मस्त दिसत आहेत। तर हे इन्स्टंट असे रव्याचे मेदूवडे तयार आहेत। तर मग आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।